नमस्कार, कसे आहात सर्वजण. आज या ठिकाणी मी झणझणीत अशी तव्यावरची मच्छी फ्राय केलेली आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा. सर्वप्रथम मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे तुमच्यासाठी. यासाठी तवा गरम झाला की त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरे, कोथिंबिरीची पेस्ट आपल्याला गरम झालेल्या तव्यामध्ये टाकायची आहे. वरून थोडीशी लसूण आणि अद्रकची पेस्टही टाकायची आहे, त्याच्यामुळे लसणाचा फ्लेवर खूप छान येतो. आणि हा मसाला तेलामध्ये खूप छान असा परतून घ्यायचा आहे. आणि तेलामध्येच कोथिंबीर टाकायची आहे, कारण तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे तेलात खूप छान अशी तळली जाते आणि त्याचा खूप छान असा फ्लेवर या तेलामध्ये उतरतो आणि ती खूप छान तेलात पोहते. तो खूप छान वाटते भाजीमध्ये. त्यानंतर हळद टाकली आहे आणि हा मसाला जो सर्व टाकला आहे ना, तो व्यवस्थित असा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर मी इथं चिकन मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही टाकू शकता. मी सुहानाचा चिकन मसाला टाकला आहे. नंतर काळं तिखट टाकलेलं आहे. तुम्ही घरगुती कच्चा मसाला पण मिक्सरमधून किंवा खलबत्त्यात उकळीत ठेचून टाकू शकता. नंतर इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे. ती जास्त तिखटही नाही आणि जास्त झणझणीतही नाही, जास्त झणझणीत तिखट नाही. फक्त याच्यामुळे काय होतं, कलर चांगला येतो. आणि त्यानंतर मी मासे स्वच्छ असे कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून धुवून घेतले होते आणि त्याच्यातील पाणी पूर्णपणे नितळवले होते. ते मासे आपल्याला आता या लोखंडी तव्यावरती टाकून घ्यायचे आहेत. जेवढे तव्यात बसतील ना तेवढे तुम्ही इथं टाकू शकता. आणि हलक्याशा हाताने आपल्याला हे मासे आहेत ते उलटे पालटे करायचे आहेत. जास्त जर आपण सारखे उलटे पालटे केले तर मासे काय होतात, ते निसटून जातात. ते जास्त काय होते, खूप नाजूक असतात. त्याच्यावरून मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे अलगद असं आपल्याला उलटाण्याने उलटायचे आहेत, अन्यथा ते तुटू शकतात. तुटल्यामुळे ते दिसायला पण छान वाटत नाहीत आणि खाताना पण आपल्याला ते खाऊ वाटत नाही. जेवढं दिसायला अट्रॅक्टिव्ह असतं ना, तेवढं खायला पण खूप छान असं वाटतं. त्यासाठी दिसण्यासाठी पण अट्रॅक्टिव्ह आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे की उलटताना व्यवस्थित उलटे पालटे करायचे आहेत. मसाला सर्वत्र लागेल अशा पद्धतीनं आपल्याला हे मासे आहेत ते वर खाली करायचे आहेत. तुम्ही बघू शकता की खूप छान असा आपला मसाला या माशांना लागलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर कट केलेली होती, मस्त देशी अशी गावरान शेतातली कोथिंबीर होती, ती मस्त अशी गार्निशिंगसाठी वापरलेली आहे. आणि आपल्याला 2 मिनटं गॅस असा चालू ठेवायचा आहे, त्याच्यामुळे ते मिठाचं पाणी सुकलं जातं आणि मासे आहेत ते जास्त पाणी राहत नाही, कोरडे होतात. आणि नंतर 2 मिनिटांनी आपल्याला झाकण जे व्यवस्थित बसेल ना, आता हे बसत नाही, मी झाकण दुसरं लावते. जे व्यवस्थित झाकण बसते ना, ते झाकण आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. थोडेसे मासे आपल्याला वर खाली करायचे आहेत, त्याच्यामुळे खालचा मसाला व्यवस्थित शिजला आहे आणि वरचा राहतो, त्याच्यामुळे आलटी पलटी करायची आहे ना. आता बसणार व्यवस्थित असं ठोक्याचं ताट आपल्याला त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे आणि 1-5 मिनिटं असेच मासे शिजू द्यायचे आहेत तव्यामध्ये वाफेवरती. त्यानंतर बघा आपलं तव्यावरचं मस्त झणझणीत सुक्कं माशाची भाजी तयार आहे. व्हिडिओ जर आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपी आमच्या चॅनल